Hello friends, myself Professor Sunil Gaikwad and today we are going to discuss over the very important topic that is the structure and bonding of carbon and carbon compound. बरोबर आहे. तर आपल्या यामध्ये काय बघायचंय, आपल्याला बघायचे स्ट्रक्चर, काय बघायचंय स्ट्रक्चर बघायचं आणि बॉन्डिंग बघायची कुणाची, कार्बनची. कशामध्ये, कार्बन कंपाऊंड मध्ये. कशामध्ये, कार्बन कंपाऊंड मध्ये. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही बॉन्डिंग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, स्ट्रक्चर कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचंय, त्याचं हायब्रिडायझेशन कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचंय, या सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग स्टार्ट करूयात. व्हॉट इज दॅट इज द स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग ऑफ कार्बन कंपाऊंड. As we know that the bonding in carbon compound is a covalent bonding. बरोबर आहे. कार्बन कंपाऊंड मध्ये जी बॉन्डिंग असते हे तुम्हाला माहिती आहे, ही कुठली असते, कोव्हॅलेंट बॉन्डिंग असते. अँड व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलेंट बॉन्डिंग? सो इट इज द केमिकल बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन बॉन्डेड ऍटम्स. जे काय बॉन्डेड ऍटम आहेत दोघांच्या मध्ये जिथं बॉन्ड फॉर्म होतो त्या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची इक्वल शेअरिंग होते. इक्वल म्हणजे काय, एकाने जर एक इलेक्ट्रॉन दिला दुसरा पण एकच इलेक्ट्रॉन देईल, म्हणजे सारखं पार्टनरशिप. ओके, त्याला म्हणायचं कोव्हॅलेंट बॉन्डिंग. काय म्हणायचं बेटा, कोव्हॅलेंट बॉन्डिंग. बरोबर आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे किंवा आपण या ठिकाणी बघणार आहोत हाऊ द कार्बन कॅन फॉर्म द 4 कोव्हॅलेंट बॉन्ड. कार्बन काय करतो, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. बरोबर आहे. किती कोव्हॅलेंट बॉन्ड, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. तो कशा प्रकारे, जसं की बघू शकतो तुम्ही काय बघणार आहात त्या ठिकाणी. तर कार्बनचं जे काय ऍटॉमिक नंबर आहे तर कार्बन आहे 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, नंतर 2s2, बरोबर आहे, आणि 2p2. बरोबर. तर हे त्यातलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कोणाचं, कार्बनचं. बर, मग आता काय करायचं तुम्हाला माहिती आहे, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये पार्टिसिपेट करतात, बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. आउटरमोस्ट म्हणल्यानंतर p, बरोबर, 2s आणि 2p, 2 हे आउटर आहे, 1 कम्प्लीट आहे. कशामुळे कम्प्लीट आहे, कारण 1 ची जी कॅपॅसिटी असते ती 2 इलेक्ट्रॉनची असते, k सेल, पहिली सेल. बरोबर आहे. मग यामध्ये हे इनकम्प्लीट आहे. मग याचा ऑर्बिटल डायग्राम आपण या ठिकाणी काढूया. 2s आणि 2p, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि यामध्ये त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. बट हाऊ कुड we able to explain the tetravalency on this orbital structure? आता आपण इथं टेट्राव्हॅलन्सी एक्सप्लेन करू शकत नाही. कशाला एक्सप्लेन करू शकत नाही, ग्राउंड स्टेटला. पण आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण एनर्जी देतो इलेक्ट्रॉनला आणि हे इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन काय करतात, त्या ठिकाणी पी ऑर्बिटल मध्ये प्रमोट करतात. बरोबर आहे, प्रमोट होतात. बरोबर आहे. त्याला आपण प्रमोशन एनर्जी म्हणतो. काय म्हणतो, प्रमोशन एनर्जी. तर हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे ग्राउंड स्टेटला आहे. मग आता एक्साइटेड स्टेट, इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली तुम्ही, हा इलेक्ट्रॉन इथं जम्प करतो, मग त्या ठिकाणी इथं 1, इथे एक इलेक्ट्रॉन राहिला, आता इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन, आणि अशा प्रकारे 4 अंकीय इलेक्ट्रॉन इथे तयार झाले. आणि इथं काय करू शकतो, एक्साइटेड स्टेट मध्ये कार्बन हा काय करू शकतो, टेट्राव्हॅलन्सी शो करू शकतो. 4 अंकीय इलेक्ट्रॉन झाले इथं, ते काय करू शकतो, तो टेट्राव्हॅलन्सी शो करू शकतो. बरोबर आहे. मग आता एक गोष्ट तुम्हाला कळाली, बॉन्ड्स कसे असतात, बॉन्ड्स कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. कसे असतात, बॉन्ड जे असतात ते कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. बरोबर आहे. आणि टेट्राव्हॅलन्सी जी काही कार्बनची आहे तर ही टेट्राव्हॅलन्सी तो काय करू शकतो, एक्साइटेड स्टेट मध्ये एक्सप्लेन होते. कशामध्ये, एक्साइटेड स्टेट मध्ये. ग्राउंड स्टेटला एक्सप्लेन होत नाही कारण 2 इलेक्ट्रॉन 2 बॉन्ड फॉर्म करू शकतो. बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे काय आहे, px, देन py आणि pz. px, py आणि pz अशा पद्धतीने 3 ऑर्बिटल p सबसेल मध्ये असतात. बरोबर आहे. इथे टेट्राव्हॅलन्सी सगळ्यांना या ठिकाणी कळाली. आता मी तुम्हाला सांगतो की नेमकं आपण एखादा कंपाऊंड दिल्यानंतर किंवा कार्बन कंपाऊंड दिल्यानंतर कसं ओळखायचं की कुठल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे किंवा किती बॉन्ड कुठले असल्यानंतर कसं ओळखायचं की त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन काय आहे. बरोबर आहे. मग मला सांगा तुम्ही त्या ठिकाणी कार्बनची टेट्राव्हॅलन्सी या ठिकाणी कळाली तुम्हाला. बरोबर आहे. मग जर कार्बन तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर केला तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कार्बन किती ऑक्सिडेशन स्टेट, सॉरी नॉट ऑक्सिडेशन स्टेट, किती त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन शो करू शकतो. एक तर sp करू शकतो, दुसरा आहे sp2, तिसरा आहे sp3. व्यवस्थित आहे का, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कार्बन हा किती त्या ठिकाणी
हायब्रिडायझेशन स्टेट शो करू शकतो. किती प्रकारचे हायब्रिडायझेशन दाखवू शकतो? तर एक आहे sp, दुसरा आहे sp2, तिसरा आहे sp3. बरोबर आहे? sp, sp2, sp3. बरोबर आहे. मग जर कार्बन कंपाऊंड मध्ये किंवा हायड्रोकार्बन मध्ये चारही सिंगल बॉन्ड असतील म्हणजे सिग्मा बॉन्ड असतील तर त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन असतं sp3. काय असतं? sp3. बरोबर आहे. म्हणजे if carbon compound contains all four sigma bond म्हणजे सिंगल बॉन्ड जर असतील काय असतील? सिंगल बॉन्ड. if all four single bonds, all four single bonds, that is sigma bonds. बरोबर आहे. सिग्मा बॉन्ड जर असतील तर हायब्रिडायझेशन काय असतं त्यामध्ये? हायब्रिडायझेशन असतं sp3. काय असतं? sp3. बरोबर आहे. मग यामध्ये त्या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ s आणि पर्सेंटेज ऑफ p तुम्हाला जर काढायचं सांगितलं की s ऑर्बिटल किती पर्सेंट आहे तर इथं बघा s आणि p चे 3 सगळे मिळून 4 आहे. मग काय त्या ठिकाणी पर्सेंटेज 25%. s चं पर्सेंटेज किती आहे? 25% आणि याचं पर्सेंटेज जे आहे ते आहे 75%. काय आहे? 75%. आणि याची जी जॉमेट्री असते ती असते टेट्राहायड्रल. काय असते? टेट्राहायड्रल. ओके. दिसते सगळ्यांना व्यवस्थित की जॉमेट्री काय असते, कशी असते? सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. जॉमेट्री असते टेट्राहायड्रल. ओके. मग ही झाली पहिली कंडिशन. ही काय झाली? पहिली कंडिशन. सगळे सिंगल बॉन्ड आहेत. सगळे काय आहेत? सिंगल बॉन्ड. दुसरं बरोबर इफ ऑल द फोर सिंगल बॉन्ड. ओके. मग या ठिकाणी काय? यामध्ये सगळे जर सिग्मा बॉन्ड असतील. कोणते बॉन्ड असतील? सिग्मा बॉन्ड. बरोबर आहे. नेक्स्ट स्टेज जे असेल त्या ठिकाणी 2 सिंगल बॉन्ड्स अँड 1 डबल बॉन्ड. बरोबर. 2 सिंगल बॉन्ड असतील, सिंगल एक डबल बॉन्ड असेल तर त्यावेळेस दॅट इज काय? मग त्यामध्ये 3 सिग्मा बॉन्ड असतील अँड 1 पाय बॉन्ड. एक कोणता बॉन्ड असतो? पाय बॉन्ड. तर हायब्रिडायझेशन या ठिकाणी असतं sp2. काय असतं? sp2. नीट लक्ष द्या. 3 सिग्मा आणि 1 पाय तर त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन असते sp2 पर्सेंट ऑफ s कॅरेक्टर. आता p2 2 आणि 1 3 मिळून 100%. एकाचा किती टक्के असते त्या ठिकाणी? 33.3%. नंतर p काय? 66.6%. बरोबर आहे. आणि जॉमेट्री जी काय असते त्याची ट्रायगोनल प्लेनर. काय असते? ट्रायगोनल प्लेनर. समजलं? तर अशा प्रकारे या ठिकाणी हे झालं दुसरी कंडिशन. आणि लास्ट कंडिशन जे की तुम्हाला मी सांगितलं होतं 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन शो करू शकतो. कोण? कार्बन, sp, sp2 आणि sp3. त्यामध्ये लास्ट कंडिशन जी आहे तर ती काय असेल? त्या लास्ट कंडिशनला आपण डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊया. काय? 2 सिग्मा बॉन्ड्स अँड 2 पाय बॉन्ड्स. बरोबर. 2 सिग्मा बॉन्ड आणि 2 काय असतील? पाय बॉन्ड. बरोबर आहे. 2 सिग्मा बॉन्ड आणि 2 जर पाय असतील तर हायब्रिडायझेशन sp पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर 50%, पर्सेंट ऑफ p कॅरेक्टर 50% आणि जी काय ते जॉमेट्री असते ती असते लिनियर. काय असते? लिनियर. समजलं? तर अशा प्रकारे आपण काय बघितलं? आपण स्ट्रक्चर बघितलं, बॉन्ड्स बघितले. कशामधले बॉन्ड बघितले आपण? तर ते बघितले आहे कार्बन कंपाऊंड मध्ये. पुन्हा कार्बन कंपाऊंड मधलं कार्बन स्ट्रक्चर. सगळ्यात पहिलं जे या ठिकाणी आहे तर sp sp3 हायब्रिडायझेशन आहे. हे कधी? सगळे सिंगल बॉन्ड असतील तर. नंतर दुसरं एखादा डबल बॉन्ड असेल तर. आणि तिसरं त्या ठिकाणी एक जर ट्रिपल बॉन्ड असेल तर म्हणजे 2 सिग्मा आणि 2 पाय असतील तर त्या ठिकाणी असं करू शकतो आपण. ह्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं मी तर या ठिकाणी C सिंगल बॉन्ड CH H हा या ठिकाणी H आहे H बघा हा एक सिंगल बॉन्ड 2 3 4 सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणजे चारी पण सिग्मा तिथं पण 1 2 3 4 चारी पण सिंगल आहेत म्हणजे इथं काय आहे त्या ठिकाणी sp3 हायब्रिडायझेशन आहे बाळांनो. याची जॉमेट्री कशी असेल? याची जॉमेट्री असेल टेट्राहायड्रल. काय असते? टेट्राहायड्रल. नंतर sp2 साठी बघूया sp2
बघा कार्बन डबल बॉन्ड कार्बन या ठिकाणी हायड्रोजन, हा हायड्रोजन या ठिकाणी हायड्रोजन हायड्रोजन. बघा इथे एक सिग्मा बॉन्ड दोन, या दोन मधला एक सिग्मा बॉन्ड असतो, मग दोन मधला एक सिग्मा घेतला, मग तीन सिग्मा आणि एक पाय, तीन सिग्मा आणि एक पाय. तर या ठिकाणी तीन सिग्मा आणि एक पायची कंडिशन काय sp2 बरोबर आहे. आणि लास्ट सिंगल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड इथं हायड्रोजन बरोबर, सिंगल आणि ट्रिपल बॉन्ड आहे. यामध्ये हा एक सिग्मा बॉन्ड आहे, या तीन मधला एक सिग्मा बॉन्ड असतो ऑलरेडी, राहिले जे काय असेल ते पाय बॉन्ड बरोबर. इथं दोन पाय आणि दोन सिग्मा, याचं हायब्रिडायझेशन काय असेल तर याचं हायब्रिडायझेशन असेल sp. आणि हे लिनियर स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे? लिनियर स्ट्रक्चर आहे बरोबर आहे. आता यासाठी एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. काय एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं? CH3 देन CH2 CH डबल बॉन्ड CH देन CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. अशा प्रकारे एखादा तुम्हाला कंपाऊंड दिला आणि विचारलं आयडेंटिफाय द हायब्रिडायझेशन ऑफ द फॉलोइंग कार्बन. या कंपाऊंड मधल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तर कसं कराल तुम्ही मित्रांनो? बघा आता याला सगळे सिंगल बॉन्ड आहेत, मग याचं हायब्रिडायझेशन काय sp3. याला पण बघा एक दोन दोन हायड्रोजन सिंगल बॉन्ड ने अटॅच आहेत, म्हणजे हा पण काय sp3. यामध्ये बघा एक दोन बरोबर, एक दोन डबल बॉन्ड, यातला एक पाय बॉन्ड आहे, म्हणजे तीन सिग्मा आणि एक पाय म्हणल्यावर sp2. याची पण सेम कंडिशन आहे sp2 बरोबर. हा CH2 दोन सिंगल आणि दोन हायड्रोजन म्हणजे sp3. यामध्ये याचं हायब्रिडायझेशन आहे sp आणि याचं पण हायब्रिडायझेशन आहे sp. ज्याला कळलं नाही त्यांनी त्या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता की कशा प्रकारे आयडेंटिफाय करतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी मदत होईल की कुठला सिग्मा बॉन्ड कुठला पाय बॉन्ड नेहमी लक्षात ठेवायचं. सिंगल बॉन्ड असेल तर तो ऑलवेज सिग्मा असतो, डबल असेल तर एक सिग्मा असतो, राहिलेली पाय एकच राहिला तो पाय. ट्रिपल बॉन्ड असेल तर एक सिग्मा बाकी दोन पाय, बाकी दोन पाय. तर अशा प्रकारे हे कंडिशन असतं सगळे sp3 sp3 sp2 sp2 sp3 sp आणि sp. तर हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता दॅट विच कंपाऊंड और विच कार्बन हॅव द विच हायब्रिडायझेशन, कोणतं हायब्रिडायझेशन असेल बरोबर आहे. मग बघा जर समजा व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाचं आहे एकदम महत्वाचं आहे. sp3 हायब्रिडायझेशन असेल तर त्यामध्ये जी काय बॉन्ड लेंथ असते ती असते 1.5. किती असते? 1.5 बरोबर आहे. नंतर sp2 जर असेल तर 1.35 आणि नंतर sp असेल तर 1.20. 1. काय 20. तर अशा प्रकारे या ठिकाणी याची काय असेल त्या ठिकाणी बॉन्ड लेंथ असेल. काय असेल? बॉन्ड लेंथ बरोबर आहे. लक्षात ठेवायचं sp3 ला याचं जे युनिट असतं ते एंगस्ट्रॉम असतं. काय असतं? एंगस्ट्रॉम. 1.54 म्हणजे या ठिकाणी ही जी काय आहे तर ही किती आहे? 1.54. हे पण काय 1.54 बरोबर आहे. नंतर या दोघांमध्ये जे काय असेल तर इथं 1.34, इथं 1.54, इथं 1.54 सिंगल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड 1.20. 1.20. तर अशा प्रकारे यांची बॉन्ड लेंथ असते. जर sp3 हायब्रिडायझेशन असेल कार्बन कार्बन मध्ये तर त्यांची बॉन्ड लेंथ 1.54 अँगस्ट्रॉम असते. नंतर 1.34 अँगस्ट्रॉम sp2 ला आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर 1.20. 1.20. नेक्स्ट आता यामध्ये जो CH बॉन्ड आहे त्याची जी काय बॉन्ड लेंथ आहे, आपण कार्बन कार्बन बघितलं आतापर्यंत. काय बघितलं? कार्बन कार्बन. CH ची बॉन्ड लेंथ आहे तर ही असते 1.06. काय असते? 1.06. नंतर CH3 मधला sp3 मधला कार्बन हायड्रोजनचा जो बॉन्ड आहे त्यामध्ये किती असते तर त्यामध्ये असते 1.09. आणि इथं CH मध्ये sp2 हायब्रिडायझेशन जर असेल तर त्या ठिकाणी इथं असते 1.08 अँगस्ट्रॉम. सगळ्याचं युनिट काय असेल? अँगस्ट्रॉम असेल. अत्यंत महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी एकाच पॉइंट मध्ये सगळी एक्सप्लेन केली आहे बरोबर आहे. तुम्ही हायब्रिडायझेशन ओळखू शकता, त्याची जॉमेट्री ओळखू शकता, त्याची बॉन्ड लेंथ ओळखू शकता, त्याचा बॉन्ड अँगल ओळखू शकता. तुम्हाला बॉन्ड अँगल कुठे दिला पण तुम्हाला आखली पाहिजे थोड्या बरोबर आहे. मग यामध्ये काय करायचं तुम्हाला या ठिकाणी जे काय असेल तर ते काय असणार आहे तर यामध्ये तुमचा जो बॉन्ड अँगल असेल तर हा असेल 109 डिग्री 28 मिनिट बरोबर.
109. मग इथं किती असणार आहे? इथं असणार आहे 120 आणि इथं असणार आहे 180. ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा आहे तुमचा बॉन्ड अँगल. काय आहे? बॉन्ड अँगल. समजलं? तर तुम्ही बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल, हायब्रिडायझेशन किती सिग्मा, किती पाय हे सगळं त्यामध्ये सांगू शकता. तर एकदम अत्यंत कॉम्पॅक्ट पद्धतीने, म्हणजे असं ना कॉम्पॅक्ट एसिड, छोटी असते पण सगळी फॅसिलिटी तुम्हाला त्यामध्ये मिळते. मग एकाच पॉइंट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी एक्सप्लेन केल्या. पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर, पर्सेंटेज ऑफ टी कॅरेक्टर, देन त्या ठिकाणी काय sp3, sp2, sp हे कधी ओळखायचं, सिग्मा बॉन्ड कसा ओळखायचा, पाय बॉन्ड. सिंगल असेल तर सिग्मा, सिंगल असेल तर ऑलवेज सिग्मा. सिंगल व्यतिरिक्त आणखी जर बॉन्ड असतील तर ते पाय बॉन्ड असतात. कुठले बॉन्ड असतात? पाय बॉन्ड असतात. ओके, सगळ्यांना समजलं असेल तर आज आपण इथंच थांबणार आहोत. रिमेनिंग पार्ट विल बी सी टुमॉरो.